सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला। याबाबत सर्व शिवप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण आहे। मात्र विरोधक या संवेदनशील विषयात देखील हीन राजकारण करायला कुठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत असल्याची टीका सत्ताधारी करतायत। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच निगेटिव्ह चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आता नेहमीप्रमाणे सकाळची पत्रकार परिषद घेऊन या विषयात आपलं मत प्रदर्शित केलंय। मात्र यावेळी देखील त्यांनी महाराजांचा अपमान आपल्या अर्वाच्य भाषेतून करण्याची संधी दवडली नसल्याची टीका त्यांच्यावर होत आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे, पण या घटनेतही औरंगजेबचे गोडवे गायची संधी संजय राऊतांनी सोडली नाही। या दुर्दैवी घटनेतही औरंगजेब आणि मुघलांनी महाराजांचा कधी अपमान केला नाही असं म्हणत संजय राऊत यांनी नवा वाद ओढावून घेतलाय। यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संजय राऊत हे औरंगजेबची वकिली करणारे देशद्रोही असून ते औरंगजेब फॅन क्लबचे वजीर असल्याची घणाघाती टीका आता शिवप्रेमींकडून ऐकावयास मिळत आहे। शंभूराजांना या औरंगजेबने हाल हाल करून मारलं। शिवाजी महाराजांना आग्र्यात दगाफटका करून मारण्याचा प्रयत्न केला। कित्येक मंदिरं तोडली। मराठी मुलखाचा अभिमान असलेले छत्रपतींचे सिंहासन फोडले। आणि हेच संजय राऊत म्हणतात की औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही। मतांसाठी संजय राऊत आणखी किती खालच्या थराला जाणार असा सवालच आता शिवप्रेमी विचारू लागलेत। या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार मतांसाठी लाचार झालेले संजय राऊत विसरू शकतात, मात्र खरा शिवप्रेमी ते कधीच विसरू शकत नाही। जिथे तिथे निर्लज्जपणे आमचा औरंग्या किती ग्रेट असं म्हणत फिरणाऱ्या संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे। उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या या मताशी सहमत आहेत का? असल्यास बाळासाहेबांची शिकवण ते विसरलेत का? हे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट करावं असा पेच आता उद्धव ठाकरेंसमोर सत्ताधारी नेत्यांनी उभा केलाय।